अध्यक्ष महोदय आणि मान्यवर प्रशिक्षक गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो माझा नम्र नमस्कार। आज मी आपल्या सर्व ज्ञानेश्वरीतील मूल्य आणि आजच्या पिढीतील गरज त्या अत्यंत विचारप्रवर्तक आणि काळाला साजेसा अशा विषयावर मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे। मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत। विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये आपण प्रचंड प्रगती केली आहे, पण या प्रगतीवर आपण माणूस म्हणून किती प्रगत आहोत त्याचा आपण विचार केला तर आपल्याला 750 वर्षापूर्वी लिहिलेल्या असले ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाकडे वळावे लागते। जे का रंग ते गांधले त्याचे म्हणे जापुले। यातून आपल्याला करुणा, दया, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे अमूल्य आपल्याला पाहायला मिळते। आजच्या पिढीत स्पर्धा आहे, तुलना आहे आणि पण समवेदना कमी होत चालली आहे। अशा वेळी ज्ञानेश्वरीत करुणेचा संदेश हा अत्यंत आवश्यक आहे। पण आजच्या पिढीत सगळे आजच्या पिढीत सर्व यश मिळू पाहते, पण संयम हरवत चालला आहे। राग, चिडचिड, असहिष्णुता यामुळे नातेसंबंध तुटत आहेत। पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संयम हा होणे चुक नाही। संयम हा केवळ सहनशीलतेचा मार्ग नाही, तर संयम स्वतःवर विजय मिळवण्याची एक कला आहे। आजच्या पिढीला हीच कला शिकण्याची सर्वाधिक गरज आहे। ज्ञानेश्वर आपल्याला कर्तव्य आणि कर्मयोग शिकवली। संत ज्ञानेश्वर महाराज कर्म करावेच लागेल, फळाची आस सोडावी। आज अनेक विद्यार्थी फक्त निकाल, टक्केवारी आणि यश याचाच विचार करतात, पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, प्रामाणिक प्रयत्न करा, फळ अभाव मिळते। पण आजचे सगळे विद्यार्थी हा विचार जर सगळ्यांनी घेतला, जर अंतर्गत केला तर हा संजीवनीसारखा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आज समाजात अनेक जात, धर्म, मोठा, लहान आणि श्रीमंत गरीब यामध्ये भेद दिसत होता, पण ज्ञानेश्वरचा दृष्टिकोन समजेच आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझी गरज। हा जर विचार आपण आजच्या पिढीने स्वीकारला तर समाजात द्वेष नाहीसा होऊन बंधुता नाही। तर मित्रांनो, आजच्या या पिढीत जर हा विचार स्वीकारला तर आजच्या पिढीत केवळ हुशार नव्हे तर संस्कारक्षम बनण्याची गरज आहे, संस्कार जन्मण्याची गरज आहे। पण ज्ञानेश्वर आपल्याला अहंकार टाळण्याचा मार्ग दाखवले। अहंकार नकोची अज्ञानाप्रमाणे हा विचार आपण जर अंतर्गत केला तर आपल्याला अधिक संतुलित आणि समाधानी जीवन जगू शकेल। ज्ञानेश्वर आपला केवळ धार्मिक ग्रंथ नाही, ज्ञानेश्वर हा केवळ आपला धार्मिक ग्रंथ नव्हे तर आपल्याला जीवन जगवण्याची कला शिकवणारा हा मूल्य ग्रंथ आहे। तो आपल्याला माणूस म्हणून घडवतो, आपल्याला जबाबदार नागरिक बनवतो आणि समाजाला दिशा दर्शवतो। जगावे पुढे उपकाराचे होते एवढे बोलून माझे भाषण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अमूल्य विचारांनी संपवतो। रामकृष्ण, धन्यवाद।